काही वेळा मनुष्यास हानिकारक असणारे विचार त्याच्यावर बिंबवले जातात. ते विचार त्याचे कान आणि मन पोखरत राहतात आणि त्यांच्या प्रभावामुळे मनुष्याच्या बुद्धीचा ऱ्हास होतो. स्वामी, आज कसं अगदी शांत निवांत वाटते. सुंदरा 4 दिवस बाहेर गेलीये म्हणून एवढं निवांत वाटतंय, असंच म्हणायचंय ना तुला? अरे मग सरळ सांग की. स्वामी, मी असं काही बोललो हे सुंदराबाईंच्या कानावर गेलं तर मला एक नाही 1000 गोष्टी ऐकून घ्याव्या लागतील. म्हणून तसं बोलण्याचं धाडस केलं नाही. सोळ्या, माणसातला फरक असतो. काही माणसं आपल्या असण्यानी सुख देतात, काही माणसं आपल्या नसण्यानी. काही माणसं घरात आली की घरातल्या सुख शांतीला ग्रहण लागते. स्वामी नमस्कार करतो. ये गणपत, काय मनोकामना घेऊन आलायस? हो स्वामी, बरेच दिवस मनात होतं आपल्याशी बोलायचं. अरे मग बोल की. जीप काय टाळ्याला चिकटून राहिलीये काय? स्वामी, आपण आमच्या घरी यावं, आम्हाला सेवेची संधी द्यावी. काय? येऊ की मग घरी? काय रे, पण तू घरी असणार आहेस ना? हो हो स्वामी. ठीक आहे, आम्ही आजच तुझ्या घरी येऊ. नमस्कार करतो. आई, अगं काय हे? अजून तू या झाडाला पाणी घालतेस? एवढं वाढलंय हे झाड, पाण्याशिवाय सुद्धा वाढेल आता. अरे हो, मला कळतंय ह्या झाडाला आता अजिबात पाण्याची गरज नाहीये. पण काय माहितीये का, ह्याला मायेची तहान लागते. अरे पाणी हे नुसतं निमित्त, पण त्या निमित्ताने आपण माया द्यायची. आता तुझंच बघ ना, तू एवढा मोठा ताडमाड वाढलायस, पण तुला आईने खाऊ पिऊ घालावं असं वाटतं ना? आईच्या हातचं गोड लागतं की नाही? हो आई. तसंच आहे रे. अरे झाडांवर, पशु पक्ष्यांवर, फुला पानांवर प्रेम करावं रे. आई, खूप लाडकं आहे ना हे झाड तुझं. मी गेल्यानंतर तू जपशील ना रे त्याला? माझी इच्छा एवढी पूर्ण करशील ना रे? हो आई, तुझी इच्छा मी नक्की पूर्ण करेन. हे झाड मी जपीन, पण तू अशी जायची भाषा बोलू नकोस. बरं बाबा. अरे हो आई, अगं बरं आठवलं, स्वामी आपल्या घरी यावेत म्हणून बरेच दिवस मनात होतं ना आपल्या. मी आज स्वामींना साकडं घातलं आणि ते आजच येतो म्हणाले. अरे वा, म्हणजे स्वामींचे चरण आपल्या घराला लागले म्हणजे आपल्या घराचं नशीबच फळफळलं म्हणायचं. हो अगदी खरं आई, खरंच. काय ग वसुधा, अशी मागा का गेलीस? बघा ना, मांजर आडवी गेली. चांगलं नसतं ते, हो अपशकुन असतं ते. अहो, लोकांच्या मनात हे रुजलंय म्हणजे काहीतरी त्याच्या मागे कारण असणारच ना. अगं भीती आणि असुरक्षितता ही माणसं नाही त्या गोष्टींना थारा देतात. हो, पण माझी पण काहीतरी श्रद्धा आहे ना, आणि त्याच्यामुळे कोणाचं काही बिघडत तर नाही ना. माझ्या मनाचं समाधान होतं. हो, मी काय सांगायला आले आणि काय बोलत राहिले? काय? तुम्हाला निघायला हवं आता. कुठे? माझी आई येणार आहे ना, गावच्या वेशीजवळ तिला घ्यायला जायला नको का? हो हो हो, हा निघालो. या ना, या. वसुधा, ए वसुधा, आई. काय बहीण बाई, प्रवास कसा झाला? व्यवस्थित झाला ना अगदी? हो. प्रवासाचा काही त्रास नाही ना झाला ग तुला? एवढी तू माझ्यासाठी लांब आलीयस. नाही ग पोरी, तुला भेटायला यायचं म्हटल्यावर कसला त्रास आणि कसलं काय. अगं सुनबाई, तुला बघितल्यावर बहीणबाईंचा सगळा त्रास कुठल्या कुठे पळाला असेल. बरं आई,
तू दमली असशील ना, तू विश्रांती घे. मी जेवणाचं बघते. हा, अगं सुनबाई, राहू दे. तुझी आई किती दिवसांनी आली आहे. तुम्ही दोघी मायले की गप्पा मारत बसा. स्वामींच्या सेवेची सगळी तयारी मी करते. हो पण आई, अगं राहू दे. तू आईला घेऊन खोलीत जा बरं. मला काही मदत लागली ना तर मी हाक मारीन तुला. मग तर झालं. ही आई बस. वसू, कसा चाललाय ग तुझा संसार? अगदी मस्त. म्हणजे एकूण काय, मला काळजी करण्याची गरज नाही. अगं, वसू, हा देव्हारा इथे कोणी ठेवला? का, काय झालं? वसू, अगं देव्हारा पूर्व पश्चिम ठेवायचा असतो. त्याची दिशा चुकली आहे. देवांचं तोंड बघ भलत्याच दिशेला आहे. अगं असं चांगलं नसतं. तरी आल्यापासून मी तुझ्या घरी बघते, सगळंच विचित्र आहे, उफराट आहे. आणखीन काय झालं? अगं आल्या आल्या दृष्टीस पडतो तो तुझ्या घराबाहेर असलेला कडुनिंबाचा वृक्ष. अगं कडुनिंबाचा वृक्ष घराबाहेर असू नये. घरात सगळा कडवटपणा पसरतो आणि बघता बघता तो तुझ्या संसारात देखील पसरेल. अगं तुझं सगळं चांगलं चाललंय म्हणतेस ना, मग ते चांगलं राहावं असं वाटतंय ना तुला. मग माझं एक ऐक. तो कडुनिंबाचा वृक्ष ताबडतोब तोडून टाकायला सांग आणि त्यानंतर हा देव्हारा योग्य दिशेला ठेवायला सांग. बरं झालं ग बाई, तुझ्या घरी यायची मला बुद्धी झाली. नाहीतर काय काय एक एक अरिष्ट ओढवली असती ना, काही सांगता येत नाही. आणि एकदा का विघ्न यायला सुरुवात झाली ना, किती आटोक्यात आणणं आणि झालेलं नुकसान निस्तरणं कठीण होऊन बसतं बघ. कल्पनाही करवत नाही. आता वेळ काढून चालणार नाही. पण आई, हे कसं शक्य आहे? आता तुझं पण आणि परंतु चालूच आहे का अजून? हो आई, सासूबाईंचं त्या झाडावर खूप प्रेम आहे. आपल्या पोटच्या पोराप्रमाणे जीव लावतात त्याच्यावर. हे कसं शक्य आहे तूच सांग मला आई. अगं वसू, घराच्या सुखा समाधानापेक्षा ते झाड महत्वाचं आहे का? आणि ते एक झाड आहे ग. तू सांग ना त्यांना समजावून. तू सांगितलंस की त्यांना पटेल आणि कळेलही. हो आई, तू बोलतेस ते खरंय. आई, आजच नाही, आत्ताच मी त्यांना ते झाड तोडायला सांगते. उगीच विषाची परीक्षा घेणं नकोच. आता कसं बोललीस? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अहो, काय, काही आणायचं राहिलंय का? नाही तसं नाही आई, मला थोडं बोलायचं होतं. म्हणजे महत्वाचंच आहे. बोल. ते आपलं घराच्या दारात कडुलिंबाचं झाड आहे ना, ते नको बाई आपल्याला. आपण ते तोडून टाकूया. का पण? त्या झाडाची काय अडचण आहे तुला? अहो, तुम्हाला माहिती आहे ना, माझ्या आईला चांगलं काय वाईट काय त्याचं ज्ञान आहे. ती मला सांगत होती की घराच्या दारात जर कडुलिंबाचं झाड असेल ना, तर ते अपशकुन आहे. त्याच्यामुळं त्याचा कडवटपणा आपल्या सगळ्या घरादारात पसरतो, विघ्न येतात. म्हणून ते झाड नकोच आहे आपल्याला. तुला माहितीये ना आईचं किती प्रेम आहे त्या झाडावर. अहो, पण ते प्रेम आपल्या अंगलट येईल याची शक्यता आहे. तुम्हाला कळत कसं नाहीये? वसुधा, अगं असं काही नसतं. अगं दारात तो वृक्ष आहे ना, त्यामुळे आपलं घर किती निरोगी राहिलंय. आपलं घर हसतं खेळतं राहिलंय. अगं दारात अशी झाडं झुडपं असणं खूप चांगलं असतं ग. ते काही मला माहित नाही. आपल्याला ते झाड नको इथे. थांबा थांबा, भांडू नका. अशा शांत व्हा दोघी. हे बघा, यातून आपण काहीतरी मार्ग काढू. आता एकच मार्ग आहे,
ते झाड तोडून टाकायचं. आणि जर माझ्यापेक्षा तुम्हाला ते झाड प्रिय असेल ना, तर मी हे घर सोडून चालली. आई, माझा संसार तुटण्यापेक्षा आपण ते झाड तोडून टाकू. अगं ती नाही तर निदान तू तरी समजून घे. वसुधाला आणि तिच्या आईला नकोय ना हे झाड इथं, मग आपण दूर करूयात. ते झाड तोडल्यामुळे आपलं काही नुकसान तर होणार नाहीये. अरे नुकसान होणार नाही कसं? अरे थोड्या वेळापूर्वी तर तुम्हाला शब्द दिलास ना झाडाला जपेन म्हणून. होय आई, मी माझा शब्द मोडणार नाही किंवा ते झाडही मरू देणार नाही. मी फक्त इथून हलवून ते झाड आपल्या शेतात लावणार आहे. अगं माझ्यावर विश्वास ठेव. पण इतके वर्ष मी स्वतःच्या लेकरागत सांभाळलं रे त्याला, आणि आता माझ्या नजरेसमोरून दूर करू म्हणतोस? नको रे अशी ताटातूट करूस. वसुधा, वसुधा, अशी निकरावर नको घेऊस. सोड ग हट्ट बाळ. हो आई, हा हट्ट आपल्या घराच्या प्रेमासाठीच आहे ना. त्यामुळं ते झाड तरी राहील, नाही तर मी तरी. मग काय, बोलणंच खुंटलं माझं. सदा, जी मालक, कुऱ्हाड घेऊन ये. चल माझ्या बरोबर. हे बघ, हे झाड हे इथून हलवायचंय. या फांद्या तोडून टाक, मग मुळा सकट उकरून बाहेर न्यायचं. हा, नाही नाही रे गणपत, ऐक रे माझं. त्या झाडावर कुऱ्हाड नको मारूस. अरे झाडात सुद्धा जीव असतो, आणि माझा जीव त्या झाडात आहे. त्या झाडावर कुऱ्हाड घातलीस ना तर माझ्यावरच घाव घातल्यासारखं होईल रे. वसुधा, तू तरी सांग ना. हो आई, सांभाळा स्वतःला. नंतर काहीतरी विपरीत होण्यापेक्षा आत्ताच मन घट्ट केलं तर बरं होईल. हा, तोड झाड. हरामखोर! आमच्या पालखीचा दांडा मोडतोस. तुझे हातपाय तोडले तर? स्वामी, स्वामी आपण आलात स्वामी. आपलं स्वागत आहे. या ना घरात या स्वामी. हे असं स्वागत करतोय? झाडावर कुऱ्हाड चालवून? हे शरम, नालायक, हलकट, गाढ कुट्टा. स्वामी असं का म्हणाले? स्वामी का चिडले? आता उगीच थांबू नका बघू, झाड तोडायला सांगा. नाही नाही, स्वामींच्या वचनाचा नीट उलगडा झाल्याशिवाय कुणीही ह्या झाडाला हात लावायचा नाही. थांबा थांबा, हे सगळं आपण नंतर बघू. आधी स्वामी कुठे गेले ते बघितलं पाहिजे. स्वामींना शोधायला पाहिजे. चोळपा चला. खबरदार, कुणीही अजिबात पुढे यायचं नाही. स्वामी, आपल्या कानाला केवढी मोठी जखम झाली आहे. किती रक्त वाहत आहे त्यातून. स्वामी, आपण मला ओरडा, आपण माझ्यावर राग काढा, मला मारा, पण मी ती जखम स्वच्छ करणार स्वामी.
स्वामी स्वामी अहो हा काय चमत्कार आहे. आता आपल्या कानातून इतकं रक्त वाहत होतं, एवढी मोठी जखम झाली होती, आता काहीच नाही, कशाचंच नावही नाही. हा काय चमत्कार आहे स्वामी. गणपत, तू जे पाहिलंस ते प्रतिकात्मक होत, तसंच बाधक विचारांचंही आहे. ते आपल्या कानात गेले की आपली मती बुद्धी भ्रष्ट करतात. तुझ्या सासूने तुझ्या बायकोचे कान भरले, तिची मती भ्रष्ट झाली, पर्यायाने तिनं तुझी मती बुद्धी भ्रष्ट केली. अरे अशा भ्रामक कल्पनांपासून आपण दूर राहायला हवं, हे तुम्हाला कळावं, यासाठीच या चमत्काराचं प्रयोजन मी केलं. स्वामी स्वामी आपण माझ्यावर कृपा केली स्वामी, नाही तर फार मोठा अनर्थ झाला असता माझ्या हातून. एक विचारायचं होतं, विचारू. आपण मगाशी म्हणाला होतात की माझ्या पालखीचा दांडा तोडू नको, त्याचा अर्थ कळला नाही स्वामी. अरे तुझ्या बायकोनी तुझे कान भरले आणि तू निघालास ते झाड तोडायला. अरे अशी निसर्गाची हानी करणं, त्यांना इजा पोचवणं हे चुकीचं आहे रे. हा निसर्ग आपल्याला भरभरून देतो आणि आपण वृक्षतोड करायची, त्या निसर्गाची हानी करायची. अरे मनुष्यांमध्ये कसं असतं, एखाद्याचा मृत्यू झाला तर आपण सगळे दुःखी होतो. तसाच एखाद्या झाडाचा अवेळी मृत्यू झाला तर भगवंताला दुःख होतं. अरे या चराचर सृष्टीचा निर्माता तो आहे, त्याच्या पुढे सगळे समान आहेत. अरे ही वृक्ष, ही झाड, ही सुद्धा त्याचीच लेकरं. मग त्या भगवंताला तुम्ही दुःख पोचवणार. आणि एक लक्षात, अरे ही झाड आहेत म्हणून आपण श्वास घेऊ शकतो, आपल्याला प्राणवायू देतात ते. कोणाच्या तरी भ्रामक कल्पनांमुळे, अंधश्रद्धांमुळे तुम्ही ही झाडं तोडायला निघाला. अरे कडुलिंब घरासमोर असणं म्हणजे घरात आरोग्य नांदू देणं. हा कडुलिंब सगळी रोगराई नष्ट करतो. म्हणून लक्षात घ्या, या भ्रामक खुळचट कल्पनांचा त्याग करा, या अंधश्रद्धांना मूठमाती द्या, या निसर्गाचं संगोपन करा, संवर्धन करा. हा संदेश लक्षात ठेवा. स्वामी मी चुकले, मला माफ करा. होय स्वामी, चुकीच्या कल्पनांचा पगडा आजपर्यंत माझ्या मनावर होता. आपण माझा भ्रम दूर केलात, माफ करा आम्हाला. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.